नमस्कार, आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। अहमदाबादमध्ये गुरुवारी 12 मे रोजी दुपारी 1:30च्या सुमारास एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलं। या विमानात 242 प्रवासी, 10 क्रू मेंबर्स व 2 वैमानिक होते। एअर इंडियाच्या ताब्यातील बोईंग 787 हे विमान अहमदाबादहून लंडनच्या दिशेने निघाले होते। मात्र उड्डाण घेतल्यानंतर पुढच्या काही मिनिटांमध्येच हे विमान कोसळले। 625 फुटावरून विमान थेट मेघाणी नगर या निवासी परिसरात कोसळले। या दुर्घटनेवर देशभरातून शोक व्यक्त होत असताना दुसरीकडे याच विमान दुर्घटनेतून एक प्रवासी जिवंत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय। या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील होते। दरम्यान या दुर्घटनेत एक प्रवासी वगळता अन्य सर्वांचाच मृत्यू झालाय। पण या प्रवाशांनी विमानात नेमकं काय घडलं याबाबत माहिती दिली। विमान अपघातातून बचावलेल्या 38 वर्षीय व्यक्तीचे नाव रमेश विश्वकुमार, ते गोविंद 787 ड्रीम लाईन मध्ये 11A या सीटवर बसले होते। विशेष म्हणजे भिंतीवर आदळल्यानंतर अपघातग्रस्त विमानाचा चटका सुरू झाला होता। विमानाला मोठी आग लागली होती, तरी देखील रमेश विश्वकुमार हे अपघातातून बचावले गेले। त्यांना फार काही इजा झाली नाही। अपघातानंतर ते चालत चालत बाहेर आले। त्यांच्या अंगावर काही जखमा होत्या, पण ते फार बोलू शकत नव्हते। त्यांनी सांगितल्यानुसार विमानाने उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही सेकंदात हे विमान कोसळले गेले। मात्र त्याआधी विमानात स्फोट झाला होता, अशी माहिती त्यांनी दिली आहे। जखमी अवस्थेत ते स्वतःच्या पायावर चालू लागले। स्वतः रुग्णवाहिकेपर्यंत चालत गेल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय। रमेश विश्वकुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यांच्यावर सुरुवातीला इतक्या मोठ्या अपघातात रमेश एकमेव कसे बचावले याबद्दल अद्याप पूर्ण स्पष्टता मिळाली नाही, पण अधिकारी यांची चौकशी करतात। दरम्यान रमेश विश्वकुमार यांच्यावर डीजे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत। तर उर्वरित मृत प्रवाशांची ओळख पटवण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना DNA सॅम्पल देण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले। तरी ज्या वसतिगृहावर हे विमान आदळले होते तेथील विद्यार्थ्यांवर देखील सध्या उपचार सुरू आहेत। काळजाचा ठोका चुकवणाऱ्या त्या काही क्षणात मृत्यू श्वासाच्या अंतरावर होता। या दुर्घटनेत सगळ्यांनाच आपले प्राण गमवावे लागले, पण रमेश विश्वकुमार हे जिवंत असल्याने हा चमत्कार असल्याची चर्चा सुरू आहे। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून ते या अपघाताबाबत आणखी काही माहिती देतात का हे पाहावे लागेल। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। बातम्या आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा।